नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ हा थोडा इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. रांगोळीचा व्हिडिओ नाही आज. तर छोटे छोटे असे पॉट्स आहेत माझ्याकडे आणि अशी चूल वगैरे असे छोटे छोटे डेकोरेशनच्या वस्तू आहेत. मी तुम्हाला सांगेलच मी कुठून कुठून आणलेल्या आहेत त्या वस्तू. तर व्हिडिओ पण शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला अजिबात बोर होऊ देणार नाही मी. आणि तुम्हाला पण असंच काही सुचत असेल रांगोळी व्यतिरिक्त असे पेंटिंग वगैरे, तर तुम्ही तेही करू शकतात आणि तुमच्या मुलांनाही तुम्ही शिकवू शकतात. तर ह्या सगळ्या वस्तू माझ्या मुलींच्या आहे आणि दुपारी त्या झोपलेल्या होत्या. म्हटलं चला त्या उठायच्या आधी आपण कलरिंग करून घेऊ पूर्ण पॉट्सला वगैरे. थोडी डिझाईन काढली आम्ही त्यावर. तर माझ्या जोडीला मी माझ्या बहिणीला घेतलं होतं, तिला पण सॅटर्डे संडे सुट्टी असते, मग ती आमच्याकडे आलेली होती. तर बघू शकता तुम्ही, हा मनी प्लांट ठेवण्यासाठी मी त्याचा वापर केलेला आहे. ते दह्यासाठी आणलं होतं पण दही लावायला काही जमलं नाही. म्हटलं चला आपण त्याचा उपयोग करून घेऊ मनी प्लांट ठेवण्यासाठी. आणि ह्या दोन वस्तू मी दाखवते, उंटं आणि एक अजून काचेची वस्तू तुम्हाला दाखवते. याची पण थोडी साफसफाई करून घेतली मी, थोडी धूळ झाली होती त्याच्यावर. तर खूप सुंदर आहे तो उंट. आणि ही एक वस्तू आहे, काचेची बिल्डिंग आहे. तुम्हाला माहितीच असणार आहे काय आहे, पण तरी पण मला कमेंटद्वारे कळवा की ह्या दोन वस्तूंचं नाव काय आहे. म्हणजे नाव तर आहे उंट, आणि ती बिल्डिंग कशाची आणि कुठून आणलेली असेल मला हे तुम्ही नक्की कमेंटद्वारे कळवा. मी तुमचा वेट करेल मैत्रिणींनो, तुम्ही जेव्हाही हा व्हिडिओ बघाल. तर बघू शकता आपण ह्या सगळ्या पॉट्सला असं थोडे साफसफाई करून घेतली कॉटनच्या कपड्याने, आणि आपण त्याला कलर करणार आहोत. हा व्हिडिओ आपण का दाखवतो आहे मैत्रिणींनो, मी असं ठरवलेलं आहे 2026मध्ये की आपण आपल्या मैत्रिणींपर्यंत आपल्या ज्या दुसऱ्या कला आहेत त्या पण पोहोचवू. जसे की पेंटिंग वगैरे असे अधूनमधून तुम्हाला असे व्हिडिओ बघायला मिळणार आहेत. तर मला कमेंटद्वारे कळवा तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडतील का. तरी मी आता मध्ये मध्ये भरपूर असे 2-3 व्हिडिओ टाकलेले आहेत. जसे की रांगोळीसाठी नाही का, मी काय खरेदी केली ते, पुन्हा एकदा खंडोबाला गेलो होतो. तर असे छोटे छोटे व्लॉग तुम्हाला असे बघायला आवडतील का. आणि ते सर्व आपले आर्ट रिलेटेडच असणार आहेत. तर नक्की बघा तुम्ही. बघू शकता आपल्या चुलीला कलर देऊन झालेला आहे, ब्राऊन कलर दिला आहे मी त्याला. आणि आता आपला हा मोठा पॉट आहे त्याला कलर द्यायचा आहे. तर त्यात आपण कलर मिक्स करून घेणार आहे, म्हणजे तयार करून घेणार आहे एक. तर बघू कुठला कलर तयार होतो. 3 कलर मिक्स करणार आहे, ग्रीन कलर, हिरवा कलर, पिवळा आणि केशरी कलर. तुम्ही पण असं तुमच्याकडे थोडा वेळ जर असला मैत्रिणींनो सुट्टी वगैरेच्या दिवशी, तर असं काहीतरी करत जा साईड बाय साईड. बघा तुम्हाला झाडं दाखवते. गावाकडनं लसूण आणलेला, तो वरती लटकून ठेवला आहे म्हणजे खराब होत नाही. तर बघू शकता असा मेहंदी कलर तयार झालेला आहे आपला. तिला पण छान पेंटिंग वगैरे जमते, रांगोळी पण जमते, पण ऑफिसमुळे तिलाही जमत नाही असं काढण्यासाठी वगैरे. तिला म्हटलं चल आपण काहीतरी वेगळं ट्राय करूया. तर चुलीला कलर दिलेला आहे आणि तो सुकत आलेला आहे. तोपर्यंत आपल्याला चुलीवर स्वस्तिक काढायचं आहे. आपली ही स्टेन्सिलच्या मदतीने आपण स्वस्तिक काढणार आहोत. तर बघू शकता असं मी ते स्टेन्सिल ठेवून घेतलं समोरच्या साईडने, आणि त्यावर पिवळ्या कलरने मी असं स्वस्तिक काढते. तुम्ही डायरेक्ट पण काढू शकता जर तुम्हाला व्यवस्थित जमत असेल हाताने तर. आपण त्या छोट्या छोट्या पॉट्सला पण कलर देणार आहोत. असं म्हणतात एक मातीची चूल घरामध्ये असावी. ही चूल मातीची तर नाही आहे, POPची आहे, पण आणली मी तरी पण. 2 साईडला 2 लाल कलरने अशा रेषा लावून म्हणजे पेंट करून घेतल्यात. साईड बाय साईड आपलं त्या मोठ्या पॉटचं पण कलरिंगचं काम चालू होतं. माझ्याकडे अजून अशा छोट्या छोट्या वस्तू आहेत, तर मी त्या तुम्हाला एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल. आपण जे लग्नामध्ये रुखवत ठेवतो मैत्रिणींनो, त्यात पण चूल वगैरे ठेवली जाते. तर तुमच्याकडे अशी चूल असेल, ती जर प्लेन असेल तर तुम्ही अशी पेंटिंग त्याच्यावर करू शकतात.
पेंटिंगचं पण एवढं काही अवघड काम नाही आहे, थोडं बारीक सारीक काम आहे, पण जमून जाईल एवढं काही त्याला लागत नाही. अशा पद्धतीने मी त्याला थोडे डॉट डॉट देऊन रंगवली होती चूल. बघू शकता आपली चुलीचं रंगकाम कंप्लीट झालं आहे, पेंटिंग कंप्लीट झालेली आहे. त्याला थोडं सुकू देऊ आणि आपण ह्या छोट्या छोट्या पॉट्सला आता कलर देऊन घेऊ. जे हायलाईटवाले कलर आहेत तेच दिले मी, असे जरा झंकी पंकी दिसतील ना ते, त्यामुळे. असं काहीतरी हे कशासाठी केलं मैत्रिणींनो, आता जरी सुट्टी होती, आरामाचा दिवस होता, पण काहीतरी असं करत राहिलं पाहिजे नाही का माणसाने, रिकामं बसण्यापेक्षा. तेवढंच आपलं मन पण रमतं आणि तेवढा आनंद पण मिळतो आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये. एकदम असा गुलाबी, डार्क गुलाबी कलर देऊन घेतला आहे आपण त्या छोट्या पॉटला. असेच जर आणखीन व्हिडिओ बघायचे असतील मला कमेंटद्वारे कळवा. आणि आपले रांगोळीचे तर दररोज व्हिडिओ येतच असतात, त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन कला मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा. तर दुसरा जो पॉट आहे त्याला ऑरेंज कलर दिला आहे, केशरी कलर. एवढं काही साहित्य पण नाही लागत. आपला तो मोठा पॉट सुकायला ठेवलेला आहे, त्यावर आपण डिझाईन करणार आहोत एक फुलांची. आधी त्यावर अशी मार्किंग करून घेतली क्रेयॉन कलरने आणि पिवळ्या कलरचं फूल सुरुवात केली काढायला. तुम्ही फायनल याचा लुक बघा, खूप सुंदर दिसतंय ते, तुम्हाला शेवटी बघायलाच मिळेल. निवांत बाल्कनीमध्ये बसलो होतो आम्ही दोघी जणी. तरी आम्हाला 1 तास लागला असेल हे सर्व करायला, पण आता एवढा मोठा व्हिडिओ दाखवू नाही शकत 1 तासाचा, तो कमी मिनटाचा करून घेतला. आपले हे पॉट छोटे सुकलेत, त्याच्यावर असे ह्याच्याने डॉट दिले रेड कलरने, इयरबडच्या मदतीने. तुम्हाला अजून दुसरी डिझाईन पण करता येऊ शकते, पण आम्ही कसं ते छोट्या मुली उठायच्या आधी आवरायचं होतं आम्हाला, मग चालू होतं काम पटापट पटापट. कसंही लहान मुलं असले का घरात, ते आपल्या कामाच्या मध्ये मध्ये पण त्यांना करायला खूप आवडतं असं लुडबुड करायला, त्यामुळे ते झोपल्यानंतरच मी काय करायचं ते करत असते. तिन्ही पॉटला आपण असे डॉट डॉट देऊन घेतलेले आहेत. बघू शकता इकडे आता 4 फुलं, 4 किंवा 3 फुलं येल्लो कलरने काढून घेतली, पिवळ्या कलरने, आणि बाकीची उरलेली जागा आहे तिथे आपण केशरी कलरची फुलं काढून घेतोय, म्हणजे पेंटिंग करतोय केशरी कलरने. तर आपलं हे बघा चूल आणि ते 3 पॉट सुकलेले आहेत अशा पद्धतीने. आणि आतमध्ये लाल कलरने त्याला अशा लाईन काढून घेतलेल्या आहे फुलांना.
आणि खालचा जो बेस आहे तिथे अशी पानं काढून घेतोय. खूप सुंदर दिसत होते तो पॉट. नंतर जेव्हा लास्टला तुम्ही म्हणजे बघायला मिळेल तुम्हाला. व्हिडिओ नक्की पूर्ण बघा मैत्रिणींनो. काहीतरी वेगळं शिकायला मिळेल तुम्हाला याच्यातून. आणि हे झाली आपली सगळे फुलं काढून त्याला ब्लॅक कलरने बॉर्डर करून घेतोय. असं बॉर्डर केल्यानंतर ते खूप सुंदर दिसत होतं. तुम्ही जर हेच बाहेर जर विकत घ्यायला गेले तर तुम्हाला माहिती आहे कितीला मिळेल. तर नक्कीच तुम्ही पण तुमच्या घरात जर असे पॉट्स असतील, म्हणजे तुम्हाला त्याचा वापर नसेल करायचा किंवा उपयोग नसेल होत, तर तुम्ही अशा फ्लॉवर पॉट किंवा मनी प्लांट वगैरे ठेवण्यासाठी त्याची अशी पेंटिंग करू शकतात. तुम्हाला एक आनंद पण मिळेल आणि तुमचे खर्च पण वाचेल. तर नक्कीच अशी पेंटिंग वगैरे तुम्ही तुमच्या मनाने दुसरी पण डिझाईन काढू शकतात. फक्त कलर कॉम्बिनेशन वगैरे असं व्यवस्थित वापरायचं. यानंतरच्या व्हिडिओत आपण आपल्या रेग्युलर रांगोळ्याच बघणार आहोत. अधूनमधून तुम्हाला असे व्हिडिओ मी दाखवत जाणार आहे, तर नक्की बघत जा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आणि ही सगळी पेंटिंग केलेली तुम्हाला आवडली का ते पण सांगा. आणि तुम्हाला जर असे व्हिडिओ बघायला आवडत असतील ते पण सांगा. तर बघू शकता आपला फायनल लुक किती सुंदर दिसतंय बघा. अशाच वेगवेगळ्या कला तुमच्यापर्यंत मी घेऊन येत जाईल. आणि त्या 2 वस्तूंचं नाव सांगायला मला विसरू नका मैत्रिणींनो. त्या 2 वस्तू कुठून मी आणल्या असतील आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. तर भेटूया अशाच छान छान कलेसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.